आमदार किंवा खासदारांचं बहुमत म्हणजेच संपूर्ण राजकीय पक्ष असतो का? जर उद्या एखाद्या पक्षाचे 2/3 लोकप्रतिनिधी एकत्र आले आणि त्यांनी मूळ पक्षावरच मालकी हक्क सांगितला, तर देशातील पक्षांतर बंदी कायदा शिल्लक राहील का? नमस्कार, मी त्र्यंबक कापडे आणि आपण पाहतात त्र्यंबक कापडे डिजिटल. मंडळी, नवी दिल्लीतील सर्वोच्च न्यायालयात सध्या केवळ महाराष्ट्राच्या सत्तेचा फैसला होत नाही आहे, तर भारताच्या लोकशाहीचा चेहरा बदलू शकणाऱ्या एका ऐतिहासिक खटल्याची सुनावणी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखाली 3 न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर ठाकरे विरुद्ध शिंदे आणि शरद पवार विरुद्ध अजित पवार या प्रकरणांवर अंतिम सुनावणी सुरू आहे. आणि या खटल्यात अत्यंत गंभीर असा युक्तिवाद करण्यात आला. सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टाने एक असं अत्यंत रोखठोक विधान केलं आहे, ज्यामुळे देशातील सर्वच प्रादेशिक पक्षांचे दावे दणाणले आहेत. कोर्टाने विचारलं आहे की निवडून आलेले लोकप्रतिनिधी हे मूळ राजकीय पक्षाच्या हुकुमापेक्षा म्हणजेच आदेशापेक्षा मोठे असू शकतात का? आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण निवडणूक आणि जागा वाटपाच्या गप्पा मारणार नाही आहे, तर कोर्टाच्या या एका विधानामुळे महाराष्ट्रातील 2 मोठ्या राजकीय पक्षांचं भवितव्य कसं पक्कं होणार आहे आणि पक्षांतर बंदी कायद्याची नवीन व्याख्या कशी लिहिली जात आहे हे अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आवडला तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो, आता प्रकरण काय आहे ते थोडक्यात समजून घेऊ. सर्वोच्च न्यायालयात ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी जोरदार बाजू मांडली. विधिमंडळ पक्ष म्हणजेच निवडून आलेले आमदार आणि मूळ संघटना म्हणजे ज्यात लाखो कार्यकर्ते आणि पदाधिकारी असतात. या दोघांमध्ये नेमका फरक काय आणि सर्वोच्च अधिकार कोणाचे असतात, हा या वादाचा मुख्य गाभा आहे. यावर निरीक्षण नोंदवताना न्यायमूर्तीने एक अत्यंत महत्त्वाचं विधान केलं. कोर्टाने स्पष्ट संकेत दिले की केवळ विधिमंडळातील बहुमताच्या जोरावर कोणताही गट स्वतःला मूळ पक्ष घोषित करू शकत नाही. मूळ राजकीय पक्षाचे नियंत्रण हे लोकप्रतिनिधींवर कायम राहिले पाहिजेत, तरच देशात पक्षांतर बंदी कायदा टिकून राहील. या टिप्पणीमुळे कायदेशीर वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे आणि नेत्यांची मुंबई टू दिल्ली आणि दिल्ली टू मुंबई अशी धावपळ सुरू झाली आहे. कारण निकाल आपल्या विरोधात गेला तर पुढे काय, हा या धावपळीमागचा महत्त्वाचा मुद्दा देखील असू शकतो. निवडणूक आयोगाने यापूर्वी केवळ आमदार आणि खासदारांच्या बहुमताचा आकडा पाहून शिंदे गटाला आणि अजित पवार गटाला अधिकृत शिवसेना आणि अधिकृत राष्ट्रवादी म्हणून मान्यता दिली होती. आता सुप्रीम कोर्ट याच मूळ निर्णयाच्या घटनात्मक वैधतेची तपासणी करत आहे. भारताच्या संविधानातील 10व्या वेळापत्रकात म्हणजेच अँटी डिफेक्शन लॉमध्ये पक्षांतराच्या विरोधात कडक नियम आहेत हे तपासून पाहत आहे. जर लोकप्रतिनिधींना अपात्रतेपासून वाचायचं असेल तर त्यांना कायदेशीररित्या मूळ पक्षाच्या 2/3 बहुमतासह दुसऱ्या कोणत्याही पक्षात विलीन व्हावं लागतं. परंतु महाराष्ट्राच्या राजकारणात विलिनीकरण न करता थेट निवडणूक आयोगाकडे जाऊन पक्षावरच ताबा मिळवण्याचा एक नवीन पॅटर्न पाहायला मिळाला होता. जर सर्वोच्च न्यायालयाने आता मूळ राजकीय पक्षाच्या अधिकारांना विधिमंडळ पक्षापेक्षा श्रेष्ठ मानलं तर निवडणूक आयोगाने यापूर्वी दिलेले निर्णय धोक्यात येऊ शकतात. हा निर्णय केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित नसून भविष्यात देशातील इतर राज्यांमध्ये होणाऱ्या संभाव्य बंडखोरीसाठी एक मोठा पायंडा ठरणार आहे किंवा एक निर्देश असणार आहे. आता अनेकांच्या मनात प्रश्न असेल की निवडणूक तर थेट 2029 मध्ये आहे, मग आता या सुनावणीला एवढं महत्त्व का दिलं जातं आहे?
याचं उत्तर असं आहे की हा निकाल जरी निवडणुकांशी थेट संबंधित नसला तरी तो महाराष्ट्रातील चालू सरकारचं नैतिक बळ आणि कायदेशीर अस्तित्व ठरवणारा आहे. जर निकाल बंडखोर गटांच्या विरोधात गेला तर सध्या सत्तेत असलेल्या नेत्यांच्या मुख्य नेतेपदावर आणि चिन्हावर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ शकतं. यामुळे पक्षातील कार्यकर्त्यांचे मनोधैर्य आणि पक्षाची जनमानसातील प्रतिमा पूर्णपणे बदलू शकते. दुसरीकडे शरद पवार आणि उद्धव ठाकरे या ज्येष्ठ नेत्यांसाठी ही लढाई राजकीय अस्तित्वाची आणि अस्मितेची आहे. त्यांनी उभा केलेला पक्ष त्यांच्याच सहकाऱ्यांनी ताब्यात घेतल्याचा जो आक्षेप घेतला जातोय त्याला कोर्टाकडून मिळणारा न्याय हा त्यांच्या पुढील राजकीय प्रवासाची दिशा ठरवेल आणि सर्वोच्च न्यायालयाचा हा अंतिम निकाल भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील एक मैलाचा दगड ठरेल यात एक शंका घेण्यासारखं काही नाही. आमदार खासदार महत्त्वाचे की त्यांना तिकीट देणारा राजकीय पक्ष या धगधगत्या प्रश्नाचं अंतिम उत्तर आपल्याला लवकरच मिळणार आहे. ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी जोरदार बाजू मांडलीच आहे. यावर निरीक्षण नोंदवताना सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठाने एक अत्यंत कडक टिप्पणी केली आहे. कोर्टाने स्पष्ट संकेत दिले की विधिमंडळातील आमदारांच्या बहुमतापेक्षा मूळ राजकीय पक्ष श्रेष्ठ असतो. पण मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, पक्षाची खरी मालकी निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींकडे असावी की पक्षाच्या मूळ संघटनेकडे? तुमचं स्पष्ट मत खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की मांडा. हा माहितीपूर्ण आणि सखोल विश्लेषणाचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका महत्त्वाच्या विश्लेषणासह. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.